तुम्हाला आपल्या काळातलं लग्न आठवतं का? आठवतच असेल, कारण जी माझ्या वयाचे महिला पुरुष भाऊ बहीण सगळे आहेत त्यांना आपल्या काळातलं लग्न आठवत असेल. एखाद्या मुलीला जर नवरदेव बघायला आला, म्हणजे मुलगा बघायला आला, तर ती मुलगा येताना 4-5 लोक बघायला, त्याचे मित्र ती बघायला घेऊन यायचा. ती मुलगी पाटावर बसायची आणि मुलीला त्या मुलाकडं असं बघायला पण भाग नव्हता. आणि मुलीला प्रश्न विचारले जायचे. प्रश्न विचारणारे ही ती नात्यातली मंडळी असायचे. तिचं शिक्षण, स्वयंपाक येतंय का, खुरपण येतंय का, किती एकरला किती माणसं लागतात, असले प्रश्न विचारायचे. त्या काळात मुलाला आणि मुलीला दोघं जाऊन बोला, तुमचे विचार ठरवा ही परवानगीच नव्हती. चुरून चुरून मुलीनं इथवर पदर असायचा, पाटावर बसलीच बी, चुरून चुरून असं करून त्या मुलाला बघायचं. आता मग भलेही मुलगा काळा बेरा कसला बी असू द्या, मुलगा जरी नाही पास पडला तरी पण आईबापांनी जर हा म्हणलं की झालं, ती फिक्सच झालं. मग तिथं पुरीला परवानगीच नव्हती की मला तो मुलगा पास नाही, मला लग्न करायचं नाही म्हणायचं, परवानगीच नाही. आईबाप हा म्हणले की हा. मग त्या काळात फोन नसायचे, त्यामुळं मुलीचा आणि त्या मुलाचा काही संपर्क नसायचा. आणि कुंकाचा कार्यक्रम असायचा आणि टिळ्याचा कार्यक्रम. टिळ्याचा कार्यक्रम म्हणजे मुलीच्या हिकडल्याला जो काही ठरलेला हुंडा असतो, ती टिळ्याच्या कार्यक्रमात जाऊन ती हुंडा देऊन लग्नाची तारीख फिरीक ठरवून यायची. कुंकाचा कार्यक्रम म्हणजे मुलीला काय पायातल्या पट्ट्या कानातलं जी काय असेल ती थोडं बहुत सोनं नाणं साडी देऊन ती लोक जायचे. ही पहिल्या कार्यक्रमाची रीत होती. आणि मग आता लग्नाच्या वेळेस बी काय असायचं की जेव्हा लग्न असायचं ना, लग्ना दिवशी सुद्धा ती मुलगा मुलगी एकमेकाला बोलत नसायचे. आंतरपाट एकदा अक्षिदा पडला ना, आंतरपाट जरी बाजूला झाला तरी मुलगा मुलगी बोलायला काय परमिशनच नसायची. आणि एखाद्या वेळा जी पारावर नवरदेव येताना वाजत गाजत पारावर येतो लग्नासाठी, काय ती शिवती चढवायला. आता शिवती चढवायला नवरदेव वाजत गाजत जर यायला, त्याला गळा भेट पण म्हणतात बघा. त्या गळा भेटीच्या वेळेस नवरदेव वाजत गाजत शिवती चढवायला यायला की मग नवरदेवानं ती हातानं मणी ववावं लागायचे. आणि बायकोवर लय प्रेम असलं तर मणी पटकन ववतेत म्हणायचं, ही पहिला रिवाज होता. आणि मग ती येताना जर नवरदेव घोड्यावरून उतरून जर खाली नाचला, आता घोडा तर सहसा आणतच नव्हते, असंच काही पायी असायचे ज्याच्याकडं 2 व्हीलर आहे फटफट्या, त्या फटफटीवर आणायचे. नवरदेव जर नाचला वरातीत तर वर तर नाचतच नव्हते, पण जर नाचला तर एवढं कौतुक वाटायचं की नवरदेव स्वतः नाचलाय स्वतःच्या लग्नात, नवरदेव स्वतः नाचलाय स्वतःच्या लग्नात, असं चर्चा व्हायची. पण आताचं लग्न बघताय का तुम्ही, लय भारी हो. तो नवरदेव लांबच राहिला नाचायचा, तो नवरदेव गप्पा असा बघत उभा राहतो त्या नवरीकडं. पण काय ती नवरी, ते शिवती चढल्यानंतर जेव्हा लग्न मंडपात पुकारतात ना, नवरीचे मामा नवरीला घेऊन हजर व्हा, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन हजर व्हा, जेव्हा पुकारतात ना, पहिलं पुकारायचे, आता पुकारतात का नाही माझ्या काय आठवणीत नाही, पण जेव्हा नवरीला घेऊन, आता काय नवरीला घेऊन तिचा मामा तर येतच नाही बरं का, पहिलं मामा खरंच घेऊन यायचा, नवरीला उचलून घेऊन स्टेजवर आणून सोडायचा तो मामा. पण आता नवरीला असं वाटतं मी जाऊन कधी बहुलेवर नाही, मंडपात, आता काय बहुला वगैरे राहिला नाही, पण मंडपात कधी जाऊन उभा राहील. आणि नवरी येतानाच धांगडधिंगा करीत येणार. वाईट वाटून घेऊ नका, आजकालच्या पुरीली लय वाईट वाटणार, मी बाकीच्यांचं नाही, अहो जमानाच ती आहे. नवरी मांडवात येतानाच नाचत 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 मांडवात येणार, आणि मांडवात बी आलं तरी स्टेजवरतीचा एखादा डान्स होणार. पण त्या वेळेला ही नवरा मुलगा नाचत नाही बरं का आजकाल, तो बिचारा गप्प बसायलेला असतो, गप्प उभं राहून बघायलेला असतो. आता नवरी नाचत येताना ना, तुमच्यातल्या कुटुंबाला एकच संदेश देते ती की बाबा माझ्यावर पडू दे अक्षदा, मला फक्त एकदा तुझ्या घरात येऊ दे. अशीच नाचणार, अशीच नाचणार, आणि स्वतः नाचत नाचत नवऱ्याला सुद्धा अशीच बोटावर नाचवणार. अरे कुठं चालली आपली संस्कृती, कुठं चालली परंपरा? आपणच आपली संस्कृती जपत नाहीत, आपणच सांगत नाहीत. अरे मंडपात इतके लोक असतात, मुलीनं नाही नाचलं पाहिजे. ठीक आहे, डोक्यावरचा पदर आता खांद्यावर आलाय, आता आमच्यासारख्या जुन्या लोकांचा आलाय म्हणलेच नव्या पुरींचं तर काही स्कर्टवरच येणार, तो विषय संपला. पण मग ते पुन्हा काय होतं माहिती आहे का, मग त्यांचं ती लग्नानंतरच गप्पा गोष्टी, मैत्रीण, हा ही माझी मैत्रीण आहे, ही माझी जिगरी मित्र आहे, हा माझा आमका आहे, ह्यानं मला इथं मदत केली, ते देते ओळख करून आपल्या नवरीची. सगळ्याच्या ओळखी फिळकी, लग्नातच ह्यांचं गुल्लू गुल्लू सुल्लू सुल्लू चालू होतंय. आणि मग काय लग्न झालं
लक्ष्मीची पूजा केली. आता मला सांगा, बहुलेवर नाचणारी, स्टेजवर नाचणारी लक्ष्मी घरात आली आणि तिची पूजा केली की 4 दिवस ती घरात रंग बघती. आता ह्याला नाचवायचंय ना आपल्याला, ह्याच्या बाकीच्याचा रंग बघती. रंग बघायली, बघणार आणि करती मग उभा गोंधळच चालू, नाचायलाच चालू करती. आणि स्वतः नाचायला चालू करत करत नवऱ्याला बोटावर नाचवती, बोटावर बरं का. आणि मग त्या वेळेला पोराचे आईबाप सावध होतात. आणि त्या वेळेला पोराचे आईबाप म्हणतात, काय सांगायचंय बाबा, सून काय चांगली भेटली नाही, नंगा नाच लावलाय तिनं घरात. कोण काय म्हणलं तर माहेरला जायच्या धमक्या देती. आता माहेरला फोन करून सांगावं की बाई तुझी पोरगी आमच्या घरात नंगा नाच लावलाय, तेव्हा माहेरचे लोक म्हणतात तिनं मंडपापासूनच तुझ्या घरापर्यंत नाचत आली, तिनं 4 माणसात नाचून दाखवलं, तेव्हा तुला दिसलं नाही का? आता फक्त ती घरात नाचती, 4 माणसात नाचलेले तेव्हा तुम्ही गप्प होते. आता काय फरक पडतो? आणि मग काय 4 दिवस एवढं लाडावलेलं असते का, तर घरचे बी वाजून घ्यायचं असते ना, लय चांगले म्हणण्यासाठी सगळे तिच्या हट्टीपणा लाड पुरवायचे. मग ती नाचत 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 डायरेक्ट इथं येऊन बसती, इथं बरं का. आणि आता एकदा का कोणी इथं येऊन बसलं की कसं उतरल हो? मग तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर ती उतरणारच नाही बरं का. नाही, माझा सांगायचा एकच उद्देश आहे हो. मी म्हणत नाही नवरीनं नाचू नये, अवश्य नाचावं, पण नवरीच्या कुटुंबियांनी आणि नवरदेवाच्या कुटुंबियांनी थोडं संस्कृतीला धरून चालावं, एवढीच इच्छा. नाहीतर मंडपात जी नवरी नाचत नाचत ही करत जाती ना, ती बरोबर घरात नाच चालू केल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतः नाचत नाचत बोटावर नवऱ्याला नाचवल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का मग ती नवरी बोटावर नाचवायला लागली की मग कुटुंबियाला त्रास व्हायला चालू होतो. पण त्यासाठी ना आधी कसं असतं, ज्या वेळेला एखादी व्यक्ती घरात येते त्याच वेळेला आपल्या घरच्या रीती परंपरा रिवाज हे आपणच जपणं गरजेचं असतं. जगात चाललंय होऊ देत, जगात आहे होऊ देत, असं म्हणून जर आपण सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागलो तर आपली साधू संतांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आपली महाराष्ट्राची. त्याची परंपरा संस्कृती आपणच जपणं गरजेचं आहे. कुठंतरी बाहेर असं घडतंय म्हणून आपण बी त्याच मार्गावर चालावं असं काही नसतं. आता एक गोष्ट सांगू का, आजकालच्या पोरी मस्त गाडी फिडी चालवतात म्हणून कौतुक करतात, कौतुक असावंच. पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी कमी कपडे घालणं किंवा स्टँडर्ड दिसण्यासाठी कमी कपडे घालणं किंवा शिक्षण जास्त झालं म्हणून कमी कपडे घालणं, हे कुठं योग्य आहे? डोक्यावर पदर घेऊन पण गाडी चालवू शकतो, डोक्यावर पदर घेऊन पण साडीत पण आपण शिक्षण घेऊ शकतो, साडीत पण गाडी चालवू शकतो. म्हणजे एक परंपरा जपायची म्हणलं ना, किंवा सुंदर दिसण्यासाठी कमी कपडेच असावे असं नाही, साडीत पण आपण सुंदर दिसू शकतो. तसं आहे, आपल्या परंपरा जर आपण जपल्या ना तर त्या परंपरा कायम. पण आपणच जर, तुम्हाला माहिती आहे का, काही वेळा पहिलं ना स्टेजवर म्हणजे पुरुष लोक आणायचे बायेच्या वेशभूषेत, बायेचा वेशभूषा करून एक करमणुकीसाठी नाचण्यासाठी. पण आजकाल सगळ्या पाटलीनी स्टेजवर यायला लागल्यात. आता मान्य आहे, आत्ता पण खानदानी पाटलीनी आहेत, गावगाडा सांभाळणाऱ्या, त्यांचे नवरे गावचा गावगाडा सांभाळणारे. आता ह्या जी सगळ्या नाचणाऱ्या आहेत त्यांनी नाव जरी पाटील नसलं तरी त्याच्या पुढं टोपण नाव म्हणून त्यांनी पाटील लावलंय. आता त्याचं कारण काही कळलं नाही, पण माझा सांगायचा फक्त एकच उद्देश आहे की आपल्या रूढी परंपरा आपणच जपल्या पाहिजेत. हे म्हणजे नवरी घोंगटमध्ये छान दिसते, पहिल्यांदा तिचं कसं ही मजा नाही राहिलेली, लाईफमध्ये मजा नाही राहिलेली. नाहीतर आमचा काळ कसा होता तुम्हाला सांगू का, नवरदेवाची ओळख नसायची. आता माझं वैयक्तिक सुद्धा तीच झालेलं आहे. मग आमचे लग्न झालं, देव केलं, सगळं झालं, तरी सुद्धा आम्ही एकमेकाचे चेहरे बघितले नव्हते का ओळख नव्हती. आईबापाच्या मनावर आमची ताकदच नव्हती की मला तो पोरगा पास नाही आणि मला नाही लग्न करायचं म्हणायची. आणि पहिल्या काळातले मी म्हणते माझ्या वयाच्या भरपूर पुरींचं सोडा, पोराला सुद्धा जर पोरगी पास आहे का नाही कोण विचारत नव्हतं. घरच्याली पोरगी पटली की लग्न करून द्यायचं.
आणि तू एखाद्या वेळा जरी म्हणला ना पुरगी दिसायला इद्री आहे ही आहे, तू काय, तुला कोण देणार आहे रे चांगली पुरगी, असं स्वतः घरचे बोलायचे. आणि आपण काय म्हणतो, घटस्फोटचं प्रमाण म्हणजे पहिलं जास्त का नव्हतं, त्याचं हीच कारण आहे. आपण कुठंतरी आळेच्या बाहेर सोडतोय पहिल्यांदा आणि पुन्हा त्याला आळेत बांधायला बघतोय. पण जेव्हा लाकडं आळेच्या बाहेर एकदा गेले, एकदा येसन काढली नाकातली की पुन्हा येसन घालणं खूप कठीण असतं. ह्याच्यातला प्रकार आहे. म्हणून एक सांगते, संस्कृती जपा, नाहीतर मांडवात नाचत येणारी एकदा घरात नाचायली ना तर ते पुन्हा कव्वर होणार नाही.